लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे ग्रामदैवताच्या मूर्तीची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तर या प्रकारानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनपुरी येथील साट्याबाबा ग्रामदैवताची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केल्याचा प्रकार घडलाय। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेत। जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। जन आक्रोश मोर्चा काढत या घटनेचा निषेध करण्यात आला असून शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवलाय। 3 दिवसापूर्वी साट्याबाबा मंदिरामध्ये जे निंदनीय घटना झाली, इस्लामिक टोपी व हिरवी चादर चढवून हिंदूंच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही सर्व चंदनपुरी ग्रामस्थ जाहीर निषेध करतो व या ठिकाणी आम्ही सर्व चंदनपुरी ग्रामस्थ या सर्व जिहादी लोकांचा आर्थिक निर्बंध इथे घालत आहे। यांना कोणत्याही पद्धतीची आर्थिक मदत होणार नाही। यात्रा उत्सव असेल विविध कोणत्याही उत्सवांमध्ये यांना आम्ही 100% यांना बहिष्कृत करण्याचा या ठिकाणी संकल्प घेत आहोत। या ठिकाणी आमची पोलीस प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की गेल्या 4 दिवसापासून तो जिहादी आरोपी मोकाट फिरत आहे, त्याला तात्काळ अटक करावी व हिंदूंना न्याय मिळवून द्यावा। या घटनेच्या निषेधार्थ चंदनपुरीसह परिसरातील अनेक गावांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळलाय। व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत संताप व्यक्त केलाय। परिस्थिती तणावपूर्ण बनू नये म्हणून परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ग्रामदैवताच्या विटंबनेप्रकरणी आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलाय। या घटनेमुळे संपूर्ण मालेगाव तालुक्यात संतापाचं वातावरण असून पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।